नमस्कार मंडळी, मी रेश्मा शेलार पुन्हा एकदा ब्लॉग येत आहे। आजचं कारण असं आहे की सगळेजण म्हणतात की रोजची रुटीन दाखवा, तुमची रोजची रुटीन दाखवा। तर आमची रोजची रुटीन कशी आहे ती तुम्हाला आज दाखवतो। तर मिस्टरांपासून सुरुवात करूया। मिस्टर्स तुम्हाला सांगतील आमची रोजची रुटीन कशी आहे ती। कशी हो आपली रोजची रुटीन? चला घ्या भंगार आता। भंगार घ्या भंगार, घ्या चला भंगार। भंगारचं दुकान खोललंय आम्ही, या सगळ्यांनी भंगार घ्यायला। तर चला तुम्हाला दाखवतो आम्ही। हे आता आम्ही चाललोय पाणी आणायला टाकीवर। आमच्या इथे पाण्याचा खूप मोठा दुष्काळ आहे। तर आमची रोजची रुटीन बघा कशी आहे। बघा मंडळी कशी गाडी भरले, पुढे ड्रायव्हर पशी पण वरतून मी तिथे बसणार आहे। मी जाणार आहे पाणी भरायला टाकीवर, कारण की लेडीज असले की बरं असतं, कोण ओरडत नाही। हे बघा खालचा स्पेस पूर्ण भरला डब्यांनी, वरचा सीटचा स्पेस पूर्ण भरला, मागं डिक्की पण बघा पूर्ण भरली। आता आमची गाडी निघाली पाणी आणायला। कसं आहे कशी आहे रुटीन आमची? डब्बा पडेल म्हणून मी हातात घेतलेला, हा बॉटलच अशी टाकूया वरती, मग डब्बा असा ठेवूया, पडणार नाही ना। चला तर आता टाकीवर भेटूया। हे बघा टाकी पशी पोहोचलोय आम्ही। ही बघा टाकी दिसते का झाडात ना तुम्हाला? टाकी ही बघा, ही तर एक टाकी, ही पाण्याची टाकी। आम्ही इथे येतोय बघा। आता हे डब्बे घेऊन चाललेत आत। टाकीला पाणी भरायला गर्दी आहे की नाही आत काय माहिती, गेटच्या आत गेलो नाही अजून आम्ही, बाहेरच आहे गेटच्या। आता आत जायचं। कसं आहे तर वॉचमॅन बसलेला असतो कायम। गर्दी नाहीये, अवघड नाहीये, गर्दी काही कोणच नाहीये, पटकन भरून जाईल। पोराला शाळेत सोडून आलो आम्ही, 3 ते 6ची शाळा, शाळेत सोडून पाणी घ्यायला आलोय। हे बघा इथे असं पाणी भरायचं डब्बे साठवून। हा मी भरते, या तुम्ही घेऊन। झालं आमचं भरून पाणी, आता निघालो आम्ही टाकीवरून। अवघड आहे, किती मेहनत झाली हो एवढं भरायला। चला बसा पहिले, तिकडे श्वास घेऊ द्या मग। घरापाशी आलेलो आहे, गाडी बघा कशी, खड्डे खड्डे कसे रस्ते रे देवा। आमच्या इथे एक रस्ता कधी होणार? नवीन जागेत रुटीन व्हायला ना खूप वेळ लागतो। अहो मागच घ्या ना, चाळीच्या तोंडावर घ्या गाडी, मागं घ्या, न्यायला बरं पडेल डबे। चला आता डबे घेऊन जायचे। कसं अन्न आहे टाकीवून, रिक्षातनं पण सोपं आहे का घरापर्यंत आहे ना। बोला मंडळींना पाणी घ्यायला या, स्वस्त पाणी येलंय, फुकट पाणी। द्या एक डबा द्या हातातला। अवघड आहे बाबा, पाणी पाणी। इथे डबे आणून ठेवलेत, आता वतायचे, नंतर आणायचेत अजून गाडीतनं बरेच। गो बाबू मला पण भरायला लागतंय। झालं का? ड्रामात मी वतायचे ना, ड्राम भरला बा एक तरी नाही अजून, म्हणजे अजून 1-2 ट्रिपा मारायला लागतील। हो अवघड आहे बाबा, फुटायची बिटायची। या पाणी भरायला, पाणी किती मजा येते ना खेळायला पाण्यात, लय मजा येते। दर 4-8 दिवसांनी आम्ही खेळतो पाण्यात असं। मित्रांनो पाणी आणून झालेलं आहे आमचं। हे बघा, हे एवढं सगळं भरलेलं आहे, हे इकडे एवढं सगळं भरलं, हे इथं डबे ठेवलेत सगळे भरून आणून। बेडरूम मध्ये 2 ड्रम भरून ठेवलेले आहेत। एवढं सगळं पाणी आणून सुद्धा वरची टाकी रिकामीच आहे। ही फक्त टाकी नंबर बोरिंगचा येतो ना त्यावेळेलाच भरली जाते। खाली पाणी आणता येतं, भरता येतं, काही यूज करता येतं पाणी, पण जास्तीत जास्त टाकीचं पाणी फक्त बोरिंगचा नंबर येतो तेव्हाच भरता येते वरची टाकी। खूप दमलोय आता आम्ही, सांगू शकत नाही।
3 वाजता तक्षुला शाळेत सोडून आलो आणि त्याच्यानंतर पाणी आणायला सुरुवात केली, ते पण जेवून वगैरे. ते नेमके 3 वाजता आलेले रिक्षावरून. तक्षुला सोडलं, घरी आलो, जेवलो वगैरे आणि तसंच पाणी आणायला टाकीवर गेलो. तर आता 5:45 वाजत आलेत. आता परत 6 वाजता तक्षुला आणायला जायचंय आम्हाला. आता पाणी तर झालं भरून, आता तक्षुला आणतो, परत आहे संध्याकाळची कामं. ही आहे आमची डेलीची रुटीन. ही आमची दरवर्षी एप्रिल ते मे महिना, 2 वर्ष कंटिन्यू एप्रिल ते मे महिन्यामध्ये यायची ही रुटीन आमची. पण ह्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आम्हाला ही रुटीन आमची आले डिसेंबर महिन्यापासूनच आलेली आहे. 8-10 दिवसातनं कधी नंबर येणे, कधी 20 दिवसातनं नंबर येणे, आणि आता तर महिना झाला नंबर अजून आला नाही. आणि असं हे आम्हाला दर 8 दिवसांनी पाणी आणावं लागतं टाकीवरनं घरी. तर चला, कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आता आम्ही खूप दमलोय, तर आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. तक्षुला आणायला जायचंय, परत तयार व्हायचंय. हे बघा, जीव नाही अंगामध्ये. कामावनं बिचारे आले आणि डायरेक्ट जेवले नाही 2 घास की लगेच आम्ही पाणी आणायला गेलो. त्याच्यामुळे खूप दमलोय आता. चला, बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.